श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. यावर्षी 2025 मध्ये अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 असणार आहेत. उदय तिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहेत. मात्र यावेळी कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी भद्रा आहे. भद्रा दरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. ही भद्रा पृथ्वीवरती राहते म्हणून याचा प्रभाव जास्त असते. भद्राच्या काळात शुभ कार्य केल्याने अडथळा येऊ शकतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:33 भद्राची सुरुवात होईल आणि रात्री 10:53 असणार आहेत. भद्राचा कालावधी 10:53 नंतर आपण चंद्राला खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य द्यायचा आहे. भद्राच्या कालावधीमध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये असे म्हटले जाते कारण त्याचे अशुभ परिणाम होतात. भद्राच्या कालावधीमध्ये चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवू नयेत. भद्रा संपल्यानंतर तुम्ही तो दाखवू शकतात. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते. वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी भरलेला असतो. चंद्राच्या 16 कला म्हणजे चंद्राचे 16 गुण मानले जातात. प्रत्येक गुण हा एक कलेशी निगडित असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. तर सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात. भगवान श्रीकृष्ण हे 16 कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार मानले जातात. तर भगवान श्रीरामांमध्ये केवळ 12 कलांचे मिश्रण होते असे मानले जाते. यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी साक्षात माता लक्ष्मी देवीचा जन्म झाला असे म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवरती उतरते आणि मध्यरात्री कोजाग्रती म्हणजे कोण जागत आहेत असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहता पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा अर्थ म्हणजे कोण सज्ज आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे अशी देवी विचारते. या रात्री जे भक्त जागे असतात त्यांच्या घरी देवी वास करते म्हणून रात्रभर जागरण करण्याची पद्धत आहे. कोजागिरी पौर्णिमेची रात्र धनप्राप्ती आणि आर्थिक उन्नतीसाठी खूप खास मानली जाते. या रात्रीला माता लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि इंद्र या देवतांचे पूजन केले जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी माता लक्ष्मी देवीचा समुद्रमंथनात जन्म झाला. या रात्रीला चंद्र 16 कलांनी युक्त असल्यामुळे त्यांची किरण आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशात खीर दूध बनवून ग्रहण केले जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा मांडणी कशी करायची आहे तर तेच आज आपण आता बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ही पूजा आपण आपल्या घरातच करायची आहे. एखाद्या पाट किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहेत. त्यावरती मध्यभागी तांदळाची रास करून त्यावरती इंद्रदेवाचे प्रतीक म्हणून आपल्याला एक कलश स्थापित करायचा आहे आणि त्या कलशामध्ये आंब्याच्या डहाळ्या किंवा पानं ठेवावेत. लक्ष्मीसाठी विड्याची 5 पानं आपल्याला तिथे ठेवायची आहेत. त्यानंतर पाटावर तांदळाचा ढीग घालून त्यावरती गणपती म्हणून तुम्ही सुपारी ठेवू शकतात किंवा मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती तुम्ही त्या तांदळावरती ठेवायची आहे. दुसरा तांदळाचा ढीग करून त्याच्या बाजूला त्यावरती दुसरी सुपारी ठेवून कुबेरदेव आपल्याला स्थापित करायचे आहेत. यानंतर तांदळाचा तिसरा ढीग करून त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. जर नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सुपारी ठेवायची आहेत. त्यानंतर चंद्रदेव यांचे प्रतीक म्हणून तांदळाचा एक गोलाकार मोठा काढायचा आहे तांदळाचा आणि त्यावरती सुपारी स्थापित करावी. सर्व देवांना स्थापन झाल्यानंतर आपण त्यांची हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहेत. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर गणपतीची पूजा करताना आपल्याला ओम ग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णूंचा मंत्र 11 वेळा म्हणावा. नंतर ओम महालक्ष्मी प्रसन्न या मंत्राचा सुद्धा 11 वेळा जप करावा. ज्या घरात विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा होते तिथे लक्ष्मीचा अखंड वास राहतो असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आटवून घेऊन थोडा वेळ ते चंद्रप्रकाशात ठेवावे असे म्हणतात. यामुळे चंद्राची किरणे दुधात पडून त्याचे अमृत होते.
यानंतर आपण आपल्या घरामध्ये जी पूजा मांडणी केलेली आहे त्यामध्ये लक्ष्मी, कुबेरदेव, चंद्रदेव यांना आपण तो दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर आपण हा मंत्र नक्की म्हणायचा आहे, तो मी तुम्हाला इथे म्हणून दाखवते। ऋण रोग दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्पंदनाशाय मम सर्वदा। या मंत्राचा अर्थ असा आहे की माझ्या जीवनातील कर्ज, रोग, दारिद्र्य, अकाली मृत्यूचे भय, शोक, मनस्ताप यांचा नेहमी नाश कर। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती पूजा जी आहे तर तिची उत्तर पूजा करून घ्यायची आहे। कलशातील जे पवित्र पाणी आहे तर ते आंब्याच्या पानाने किंवा एखाद्या फुलाने तुम्हाला ते घरामध्ये शिंपडायचं आहे। उरलेलं पाणी तुम्ही तुळशीत किंवा इतर झाडांना टाकून द्यायचं आहे। लक्ष्मी आणि कुबेर यांची सुपारी तशीच ठेवून आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये याचा वापर करू शकतो। नैवेद्याचे दूध तुम्ही घरातील सर्व व्यक्तीने प्रसाद म्हणून सेवन करायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।